नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगतामध्ये आपलं स्वागत. करमाळा तालुक्याच्या राजकारणात सध्या नवनवीन ट्विस्ट येत आहेत. मोहिते पाटील यांचे करमाळा तालुक्यात जे काय अनेक दिवसापासून वर्चस्व होतं किंवा करमाळा तालुक्याच्या राजकारणाची सूत्र त्यांच्या हातात होती आणि अजूनही ती सूत्र त्यांच्या हातात आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण करमाळा तालुक्याच्या राजकारणात जे काही सध्या घडामोडी घडत आहेत त्या प्रचंड अशा वेगाने घडत आहेत. कारण मोहिते पाटील आणि आमदार नारायणआबा पाटील यांच्यातलं भिनसलं आहे. अशी सध्या जी जोरदार चर्चा आहे ती चर्चा खरी की खोटी हे मात्र 27 तारखेला स्पष्ट होईल. मात्र सद्यस्थितीत मोहिते पाटील यांनी तुतारी या चिन्हावरती त्यांचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवलेले आहेत. तर आमदार नारायणआबा पाटील यांनी मात्र त्यांचे उमेदवार करमाळा विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवार रिंगणात दिलेले आहेत. यामध्ये युती करून लढायचं, चिन्हावरती लढायचं की स्थानिक आघाडीवरून लढायचं यावरून सुरू झालेला वाद हा एकमेकाच्या विरोधात उमेदवार देण्यापर्यंत आलेला आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत हा त्यांच्यातला वाद मिटलेला नव्हता आणि दोघांनीही वेगवेगळ्या पद्धतीने उमेदवार दिलेले आहेत. हे उमेदवार राहणार की मागे घेतले जाणार हे 27 तारखेला समजणार आहे. मात्र सद्यस्थितीत आणि ज्या काय सध्या घडामोडी होताना दिसत आहेत त्यावरून हे उमेदवार ठेवले जातील किंवा त्यांच्यात एकत्र येतील असं चित्र अजिबात दिसत नाही. कारण त्याला दोन कारणं आहेत. एक म्हणजे जे मोहिते पाटील समर्थक म्हणून ज्यांची ओळख आहे त्या म्हणजे सवितादेवी राजे भोसले या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आहेत आणि त्यांच्याच विरोधात आमदार नारायणआबा पाटील यांनी देखील उमेदवार दिलेले आहेत. संजय मामा समर्थक ॲडव्होकेट नितीनराजे भोसले यांच्या पत्नी योगिनी राजे भोसले यांना ऐनवेळी माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडून त्यांनी प्रवेश केला पाटील गटात आणि त्यांना उमेदवारी दिलेली आहे. ही उमेदवारी दिल्यानं सवितादेवी राजे भोसले आणि नितीनराजे भोसले यांच्यात पूर्वीपासून संघर्ष आहे आणि त्या संघर्षात पुन्हा त्यांच्याच घरातला उमेदवार घेऊन पाटील यांनी उमेदवारी दिलेली आहे. ही उमेदवारी यांच्या दोघांमध्ये एकत्र येण्यासाठी अडचण ठरू शकते. आणि दुसरी गोष्ट, युती आघाडी जागा वाटप ह्या ज्या काय राजकारणात जे वेगवेगळे शब्द वापरले जातात ते सर्व शब्द गृहीत धरून त्यांच्यामध्ये म्हणजे जागा वाटपाच्या ज्या ज्या बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये पाटील आणि मोहिते पाटील व माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांच्यामध्ये ज्या काय चर्चा झाल्या त्या चर्चा आता बंद दाराच्या बाहेर देखील येऊ लागलेल्या आहेत आणि अनेक चर्चा वेगवेगळ्या कानावरती येत आहेत. या जागा वाटपाच्या बैठकीला आमदार नारायणआबा पाटील खूप कमी वेळा गेले, फक्त एकदा गेले. कारण त्यांनी जागा वाटपासाठी जाणं आवश्यक होतं, मात्र ते जागा वाटपाच्या बैठकीला गेले नाहीत. त्यांनी प्रतिनिधी पाठवले, त्यावरून देखील मोहिते पाटील यांचा म्हणजे गैरसमज झालेले आहेत किंवा माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांचे देखील गैरसमज झालेले आहेत. कारण विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी एकमेकांना जे काही शब्द दिलेले होते ते शब्द पाळले जात नाहीत अशा देखील चर्चा आहेत. कारण या राजकीय दृष्ट्या वेगवेगळ्या चर्चा घडत असतात, त्या खऱ्या किती खोट्या किती कारण जे बैठकीला उपस्थित होते त्यांनाच माहिती. मात्र ह्या चर्चा बाहेर वेगवेगळ्या घडत असतात आणि एकूणच जे बाहेर जे चित्र दिसत आहे त्यावरून मोहिते पाटील आणि आमदार नारायणआबा पाटील किंवा माजी आमदार जयवंतरावजी जगताप हे पुन्हा एकत्र येतील असं बिलकुल वाटत नाही. कारण यांच्यामध्ये संघर्ष झालेला आहे, उमेदवाऱ्या वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. यामध्ये सर्वात ज्या महत्वाच्या उमेदवाऱ्या आहेत त्या म्हणजे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राणी वारे ह्या देखील तुतारी या चिन्हावरती निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात सावंत गटानं त्यांच्या विरोधात पाटील गटानं सावंत यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे तिथे देखील तडजोड होईल असं अजिबात वाटत नाही. त्यानंतर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे तालुका अध्यक्ष अमरजित साळुंके हे देखील निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. किम या गणातून ते या निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. जे मोहिते पाटील समर्थक आहेत ते पूर्णपणे
या निवडणुकीत उतरलेले आहेत. त्यांच्या विरोधात पाटील यांचे देखील उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. त्यावरून ही तडजोड होईल असं वाटत नाही. मात्र येणाऱ्या काळात आणखी काय घडामोडी होतील का हे पाहावं लागणार आहे. आणि यामध्ये सर्वात जो महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे मोहिते पाटील यांनी करमाळा तालुक्यात अनेक दिवसापासून त्यांची कनेक्टिव्हिटी आहे. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग इथे आहे आणि अशा स्थितीत त्यांनी पाटील यांच्या विरोधात दिलेले उमेदवार मागे घेणं ही देखील त्यांच्यावरती नामुष्की येऊ शकते. ही नामुष्की ते पत्करतील का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. किंवा तडजोड करायची तर मग ह्यांना कोणत्या जागा सोडल्या जाणार, मग जागा सोडायच्या होत्या तर मग आधी एवढा अट्टहास का केला. ज्या नाट्यमय घडामोडी घडल्या त्यावरून देखील पुन्हा येणाऱ्या काळात चर्चा होऊ शकतात. त्यामुळं दोघंही या धोका पत्करतील का किंवा चर्चेला पुन्हा वेगळा मुद्दा हाती देतील का हे देखील पाहावं लागणार आहे. त्यावरून मोहिते पाटील किंवा आमदार नारायणआबा पाटील हे यामध्ये धोका पत्करतील असं वाटत नाही. कारण आमदार नारायणआबा पाटील यांचा करमाळा तालुक्यात 1 नंबरचा गट आहे. त्यांचं मताधिक्य करमाळा तालुक्यात मोठं आहे. जरी त्यांना माजी आमदार जयवंतरावजी जगताप व मोहिते पाटील यांनी मदत केलेली असली तरी पाटील यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यामुळं पाटील हे यांचे कार्यकर्ते देखील यामुळे नाराज होऊ शकतात. मात्र त्यांची देखील काय भावना आहे हे यावरून समजणार आहे. मात्र मोहिते पाटील यांचं देखील करमाळा तालुक्यातील अस्तित्व दाखवण्याची त्यांना या निवडणुकीच्या निमित्ताने संधी आलेली आहे. कारण त्यांनी जे उमेदवार दिलेले आहेत ते उमेदवार सवितादेवी राजे भोसले ह्या देखील तगड्या उमेदवार मानल्या जातात. त्यानंतर संतोष वारे हे देखील तगडे उमेदवार मानले जातात. याशिवाय अनेक जे उमेदवार आहेत ते या निवडणुकीत सहजासहजी माघार घेतील असं वाटत नाही. मात्र ते नेमकं वरिष्ठांशी काय चर्चा करत आहेत हे देखील पाहणं आवश्यक आहे. माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांना देखील यामध्ये स्थान मिळालेलं नाही. त्यांच्या कुठल्याही कार्यकर्त्याला यामध्ये स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे त्यांची देखील भूमिका यामध्ये महत्वाची राहणार आहे. मात्र मोहिते पाटील वेगळा काय चमत्कार या निवडणुकीत घडवतील का हे देखील पाहणं आवश्यक आहे. कारण 2014ला आमदार नारायणआबा पाटील हे पहिल्यांदा आमदार झाले. त्यामध्ये मोहिते पाटील यांचं खूप मोठं योगदान होतं. 2019ला देखील ते बरोबर होते. 2024ला तर आमदार करण्यात मोहिते पाटील यांनी खूप अशा घडामोडी केल्या. त्यांच्याच माध्यमातून त्यांचे विरोधक समजले जाणारे माजी आमदार जयवंतरावजी जगताप हे त्यांच्या बरोबर गेले. मात्र आता ऐनवेळी त्यांच्या जी भानगडी झालेल्या आहेत म्हणजे ज्या काही चर्चा कानावरती येत आहेत त्या खऱ्या किती खोट्या किती हे त्यांनाच माहिती आहे. मात्र चर्चा वेगवेगळ्या केल्या जात आहेत आणि यातून मोहिते पाटील हे देखील काय नेमकी भूमिका घेतील हे पाहावं लागणार आहे. याशिवाय मोहिते पाटील यांचे जे समर्थक आहेत करमाळा तालुक्यात ते आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष महेंद्र पाटील हे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जयवंतरावजी जगताप यांनी पंचाची भूमिका बजावली होती. त्यांनी या निवडणुकीत दाखल केलेले अर्ज मागे घेतले होते. मात्र त्यानंतर मोहिते पाटील यांच्या महेंद्र पाटील हे समर्थक आहेत. त्यांना उपाध्यक्ष म्हणून पाटील यांनी संधी दिलेली होती. या कारखान्याचे अध्यक्ष आमदार नारायणआबा पाटील हे आहेत. काही संचालक देखील त्यांच्या बरोबरती आहेत. त्यामुळे त्यांच्या देखील भूमिका यामध्ये महत्वाच्या राहणार आहेत आणि त्यांना ज्या या बैठकांमध्ये डावललं गेलेलं आहे त्याचा देखील राग मोहिते पाटील समर्थकांमध्ये आहे असं ते बोलून देखील दाखवत आहेत. त्यामुळे ते काय निर्णय घेतील हे पाहावं लागणार आहे. तालुक्याच्या राजकारणात म्हणजे तालुका अध्यक्ष अमरजित साळुंके हे निवडणुकीत पंचायत समिती गणात निवडणूक रिंगणात आहेत. ते सातोली ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे त्यांच्या देखील ह्या प्रतिष्ठेचा विषय आहे. त्यांचे जनार्दन साळुंके हे देखील मोहिते पाटील समर्थक होते. 1957ला ते लोकल बोर्डावरती होते. म्हणजे पहिलं जशी आता जिल्हा परिषद आहे तसे त्यावेळेसची लोकल बोर्ड म्हणून चर्चेत होतं त्यावरती ते होते. शंकरराव मोहिते पाटील यांच्या बरोबर त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांचा करमाळा तालुक्यात असलेला तगडा संपर्क 1962ला ते झेडपीचे सदस्य होते. राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य देखील ते होते. याबरोबर सोलापूर
लेबर फेडरेशनचे ते संचालक होते. मोहिते पाटील यांनी खूप अशी त्यांच्याकडे पदं दिलेली होती. बबनराव साळुंखे हे त्यांचे चुलते जिल्हा दूध संघाचे संचालक होते. म्हणजे त्यांच्या दृष्टीने देखील पंचायत समितीचे सभापती म्हणून देखील साळुंखे यांनी काम पाहिलेलं होतं. त्यांच्या दृष्टीने देखील ही निवडणूक महत्त्वाची मानली जाते आणि त्यात त्यांना डावलणं आणि त्यांच्यावरती जो काय सध्या अर्ज मागं घेणं जरी असेल तरी त्यांना ती जागा सोडली जाणार का, या अनेक गोष्टी सध्या चर्चेत आहेत. नेमकं त्यांच्या भूमिका देखील महत्त्वाच्या राहणार आहेत. वडशिवणे, मलवडी, केम, कंदर या भागात मोहिते पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. आणि याशिवाय करमाळा तालुक्याच्या राजकारणात पोपळचे काही मच्छिंद्र पवार याबरोबर वांगीतील देशमुख कंपनी आहे. तरडगाव येथील काही विनायकराव घाडगे पाटील यांचा देखील ते समर्थक होते. विटचे निंबाळकर, जगन्नाथ बाप्पू बागल, अभंगदादा अशी अनेक मंडळी मोहिते पाटील यांच्यावरती प्रेम करणारी होती आणि त्यांचेच अनेक कार्यकर्ते देखील करमाळा तालुक्याच्या राजकारणात आहेत. निंबोरेचे म्हणजे जे आमदार नारायणआबा पाटील यांच्या भाषणामध्ये आदिनाथचा उल्लेख आला की पन्नालाल लुणावत यांचा उल्लेख होतो, ते देखील मोहिते पाटील समर्थक होते. त्यानंतर रावसाहेब पाटील हे देखील मोहिते पाटील यांना मानणारे होते. या अशा अनेक मोठी माणसं करमाळा तालुक्याच्या राजकारणात मोहिते पाटील यांनी तयार केलेली होती. जगताप आणि त्यांचा देखील खूप असा चांगला संबंध आहे. मात्र आता हे सर्व वेगळ्या भूमिका घेत आहेत. याचा किती फटका बसणार हे पाहावं लागणार आहे. आणि यामध्ये आणखी सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे, करमाळा तालुक्याच्या राजकारणात जिल्हा परिषदेचे जे आत्ताचे अध्यक्ष होते, म्हणजे ही निवडणूक लागायच्या आधी, प्रशासक येण्याच्या आधी अनिरुद्ध कांबळे हे आमदार नारायणआबा पाटील यांचेच मानले जात होते. म्हणजे अनिरुद्ध कांबळे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं. नेमके ते देखील काय भूमिका घेतील हे पाहावं लागणार आहे. येणाऱ्या काळात अनेक अशा घडामोडी घडणार आहेत आणि त्यात मोहिते पाटील नेमका चमत्कार घडवतील का हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांच्या भूमिका काय राहतील हे आपण येणाऱ्या काळात पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, नेमकं मोहिते पाटील त्यांची भूमिका काय बजावतील हे देखील तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.